नगरसेवक रमेश म्हात्रेची सुटका होण्याची शक्यता आहे। या संदर्भात उच्च न्यायालय शुक्रवारी आदेश जारी करण्याची शक्यता आहे। म्हात्रेंना महाराष्ट्रातच राहण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत। म्हात्रेंना स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावणं हे सुद्धा अनिवार्य असणार आहे। मुजोर रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केली होती। या प्रकरणी रमेश म्हात्रे सध्या अटकेत आहेत, मात्र त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालय शुक्रवारी या संदर्भात आदेश जारी करेल। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, जगदीश अगदी बरोबर आहे। शिंदे गटाचे नगरसेवक ज्यांनी डॉक्टरांवरती मारहाण केली होती त्यांची उद्या जी आहे मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी आहे आणि ही अंतिम सुनावणी आहे असं आपण म्हणू शकतो, कारण हायकोर्टामध्ये सविस्तर आदेश जो आहे तो उद्या जारी होणार आहे। सद्यस्थितीला जर म्हणजे रमेश म्हात्रे यांना जर जामीन दिला तर त्यांना कोणते नियम लावायचे याबद्दल जे आहे ते कोर्ट पुनर्विचार जे आहे ते करत आहेत आणि त्याचमुळे उद्या 11 वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि त्यामध्ये आरोपपत्रामध्ये म्हणजे आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर जे आहे ते राहण्याचे आदेश कोर्टाकडनं रमेश म्हात्रे यांना दिलेले आहेत। त्याचबरोबर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी अशा तीनही दिवशी ज्या ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणी त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दररोज हजेरी जी आहे ती द्यायची आहे आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खटला संपेपर्यंत दर बुधवारी पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावणं हे सुद्धा रमेश म्हात्रे यांना अनिवार्य सांगितलेलं आहे आणि खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुठल्याही पद्धतीने साक्षीदारांशी तसंच पीडित डॉक्टरांशी संपर्क साधण्यास रमेश म्हात्रे आणि त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना मनाई केलेली आहे। कारण आपल्याला माहिती की या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे सीसीटीव्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळालं की रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना, महिला डॉक्टरांना मारहाण केली होती आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते खूपच संवेदनशील असल्याचं सुद्धा उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।